नमस्कार, मी वर्षा सिरसाट, सर्टिफाईड योग शिक्षक, योग थेरपिस्ट, डिप्लोमा इन नॅचरोथेरपिस्ट. तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कोणत्या स्थितीमध्ये आसन करायला पाहिजे, आसनाचे वर्गीकरण पाहिलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पतंजली मुनींनी जो काही अष्टांग योग सांगितलेला आहे, तर त्या अष्टांग योगामधलं चौथं अंग जे आहे प्राणायाम, याबद्दल ऐकणार आहोत. तर पतंजली मुनींनी प्राणायामाची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे. तस्मिन् सती यो श्वास प्रश्वास योर गतिविच्छेदः प्राणायामः. तर आसनामध्ये स्थिर झाल्यानंतर श्वास आणि प्रश्वास यांच्या गतीचा विशेष प्रकारे केला जाणारा छेद म्हणजेच प्राणायाम होय. तर बघा, आसन स्थिर झाल्यानंतर आपला श्वास आणि प्रश्वास तर ह्यांच्या गतीला, आसनामध्ये ऑलरेडी आपली गती जी आहे ती स्थिर झालेली आहे आणि परत त्या गतीला विशेष प्रकारे छेद द्यायचा आहे आणि तो केला जाणारा छेद म्हणजे प्राणायाम आहे. तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की जोपर्यंत आपलं आसन स्थिर होत नाही तोपर्यंत आपण प्राणायामाच्या स्थितीपर्यंत येत नाही. कारण प्राणायाम करण्यासाठी आपलं आसन हे स्थिर असायला हवं, सुखकारक असायला हवं, तरच आपण ह्या श्वास आणि प्रश्वास जो आहे तर त्याच्या गतीला छेद देऊ शकतो. तर प्राणायामाची दीर्घकाळ जर साधना केली तर ह्या प्राणायामाचं फळ काय आहे, तर ततक्ष्येते प्रकाशावरणम, म्हणजे आपल्या आत्मतत्वावरती जे काही आवरण आलेले आहे ते आवरण जे आहे त्याचा क्षय होतो किंवा ते हळूहळू विरळ होऊन ते नष्ट होऊन जातात. तर आपल्या आत्मतत्वावर किंवा आत्मतत्वाच्या प्रकाशावर एक प्रकारचं आवरण आहे आणि जर आपण प्राणायामचा दीर्घकाळ अभ्यास केला तर हे आवरण कशाचं आहे, तर अविद्येचं आहे. तर हे अविद्येचं आवरण जे आहे, अविद्या म्हणजे अज्ञान, तर हे अज्ञानाचं आवरण प्राणायामाच्या अभ्यासाने त्या आवरणाचा क्षय होतो, हळूहळू ते विरळ होतात, नष्ट होतात. त्याचं एक छान उदाहरण देता येईल की कंदील आहे. जुन्या काळात आपण प्रकाशासाठी, अंधारात म्हणजे प्रकाश मिळवण्यासाठी आपण कंदीलचा वापर करत होतो. तर त्या म्हणजे अनेक दिवस वापरून त्या कंदीलवरती म्हणजे कंदिलाच्या काचावरती काजळी निर्माण होते आणि ही जेव्हा काजळीनं पूर्ण तो काच भरतो तर आपला तो प्रकाश, त्या कंदीलचा प्रकाश बाहेर पडत नाही आणि त्यामुळे आपल्याला आजूबाजूच्या वस्तू ज्या आहेत त्याचं ज्ञान होत नाही, स्पष्ट दिसत नाहीत त्या वस्तू, कारण प्रकाश असूनसुद्धा त्या काजळीमुळे अंधार पसरलेला असतो. पण जर आपण हा काच बाजूला काढला आणि त्या कपड्यानं तो काच स्वच्छ पुसून घेतला तर कंदीलचा प्रकाश जो आहे तो बाहेर पडतो आणि आपल्या आजूबाजूच्या गोष्टीचं ज्ञान होतं. तसंच आपल्या ह्या आत्मतत्वाचा प्रकाश आहे तर ह्या अज्ञानाच्या आवरणानं तो बाहेर पडत नाही आणि त्यामुळे आपला यथार्थ ज्ञान प्राप्त होत नाही. यथार्थ म्हणजे योग्य ते ज्ञान. तर प्राणायामाच्या अभ्यासाने प्राणायामाचा दीर्घकाळ जर अभ्यास केला तर हे अविद्येचं आवरण नष्ट होण्यास मदत होते आणि मग आपल्या आयुष्यात योग्य ते ज्ञान आपल्याला मिळतं. जर आपल्याला हे योग्य ते ज्ञान मिळालं नाही किंवा आपल्या आत्मतत्वाचा प्रकाश जर बाहेर पसरला नाही तर आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होणार नाही. आपल्या आजूबाजूला काय आहे हे समजणार नाही, म्हणजे माझ्या आयुष्यात काय चाललेलं आहे आणि आपल्या मनाच्या वृत्ती कशा नियंत्रित करायच्या आहेत. आपल्या मन हे समस्थितीला जाणार नाही आणि मन समस्थितीला न गेल्यामुळे मनाचं आणि शरीराचं कनेक्शन होणार नाही, मनाचं आणि आत्म्याचं कनेक्शन होणार नाही आणि आत्म्याचं आणि परमात्म्याचं सुद्धा कनेक्शन होणार नाही. तर हे अविद्येचं आवरण जोपर्यंत नष्ट होणार नाही तोपर्यंत मी म्हणजे कोण समजणार नाही. तर प्राणायामाच्या अभ्यासावरती पुढचा अभ्यास हा अवलंबून आहे. तर जर दीर्घकाळ आपण प्राणायामाचा जर साधना केली तर त्या व्यक्तीला आपलं अविद्येचं आवरण नष्ट करण्यासाठी मदत होते. ततक्ष्येते प्रकाशावरणम, हे प्राणायामाचं फळ आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा अभ्यास बघूया. तर माझी व्हिडिओ ऐका, लाईक करा आणि शेअर करा. हरे कृष्ण.